तारीख 3 ऑक्टोबरला आमची बहीण मीराबाई सावजी राठोड पवार ह्यांचं आम्हाला कळवलं की तो पूर्ण गायब झालेली म्हणून आम्हाला कळालं. तर आम्ही त्या गावी गेलो आणि त्या गावी आम्ही त्याचं तपास केलं. तर पूर्ण शेत त्यांचं तपासल्यानंतर आम्हाला त्याचा मृतदेह विहिरीमध्ये त्यांच्या राहत्या घरी बाजूला विहीर होती त्या घरी त्यांचा मृतदेह सापडला सर. आणि आम्ही हे 112ला ही माहिती दिली. तर अर्ध्या तासात ती पोलीसवाले तिथं यायला पाहिजे होते. तर पोलीसवाल्याला यायला कमीत कमी तिथं 3 तास लागले सर. काही कारणाने आम्ही पोलीसवाल्याला ती सूचना देऊन त्याच्यानंतर 3 तासात पोलीसवाले आले. कोणाची न जबाब घेता ती बॉडी डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये आणली आणि PM मध्ये देऊन टाकली सर, आंबडमध्ये आणून. त्याच्यानंतर सर आम्ही कंप्लेंट करायला गेलो तर आम्हाला इकडले पोलीस प्रशासन आमच्यावर दबाव आणलं सर. आमच्यावर दबाव आणलं की हे असं तसं म्हणून आम्हाला त्याच्यापासून थोडं दूर नेण्यात केलं सर, प्रयत्न केला सर. जे आम्ही केस करत होतो त्याच्यापासून आम्हाला थोडं दूर नेण्याचा प्रयत्न केला. आणि आज करू उद्या करू आम्हाला तिथून असं सांगितण्यात आलं की तुम्ही ही बॉडी घेऊन जा, अंत्यविधी करून घ्या आणि उद्या पण तुम्ही FIR करू शकतात म्हणे. तर आम्ही तसंच दुसऱ्या दिवशी आम्ही FIR केला. FIRमध्ये बी सर वेगळ्याच प्रकरणात त्यांनी FIR करून घेतलं सर. आणि आज गेल्या 7 दिवस झाले तरी पण आरोपीला अटक केलेलं नाही. पोलीस आणि प्रशासन आम्हाला काही भरोसा वाटत नाही आहे सर. इथं आम्ही सकाळच्या इथं कार्यालयासमोर बसलेले आहे. पोलीस सरांनी फक्त ते सांगू लागले की आम्ही अटक करू पण अटक करत नाही. तर आम्हाला काही भरोसा येत नाही आहे. इथं कारवाई झाली नाही तर इथून आम्ही SP ऑफिसला जाऊ असं सगळ्या गावकरीचं म्हणणं आहे. ठीक आहे, तुमचं काय म्हणणं आहे? आमचं पण हेच म्हणणं आहे, आरोपींना लवकरात लवकर अटक करायचं. 8-10 दिवसापासून असंच म्हणणं चालू आहे की उद्या करू उद्या करू. सर नुसतं हे शब्द सरांच्या तोंडातून नुसतं हे शब्द येऊ लागले. आम्हाला काही सरांवर पण हे येत नाहीये. आमचं जर हे आज संध्याकाळपर्यंत अटक नाही झाली तर आम्ही उजून वरच्या ऑफिसमध्ये जाऊ. आमचं हे म्हणणं आहे. आजच्या आज आम्हाला आरोपी अटक पाहिजे. चौकशी ही पूर्णपणे कायदेशीर व्हायला पाहिजे. अन्यथा याच्यावर आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाऊ. नसता आपण पूर्ण महाराष्ट्र जाम करू. कारण की महिलांवर अत्याचार कधीपर्यंत होणार आहे हा पूर्ण पोलीस प्रशासनाने आम्हाला जाब द्यायला हवा. आत्तापर्यंत सदरील चौकशीत कोणतीही पोलिसनी चौकशी केलेली नाही आहे. आमचं म्हणणं आहे की लवकरात लवकर चौकशी व्हावी, आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावा. नसता अटक झाली तर आम्ही टोकाचं पाऊल उचलल्याशिवाय राहणार नाही. की सकाळपासून मुली नाहीये. आम्हाला रात्री 9ला आम्हाला फोन त्यांनी केलं. त्याच्या मोठ्या भावाने आम्हाला फोन केलं की बा तर मी तुम्ही आम्हाला 9 वाजता का बरं कळला. आणि मुलीला त्यांना 100% माहिती आहे. त्यांनी मारून दिवस